वळूयात पुढच्या एका बातमीकडे। अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर रोहित पवार यांनी व्हीआरएस कंपनी आणि डीजीसीएवर काही गंभीर आरोप केले होते। त्याच व्हीआरएस कंपनीच्या मालकाचा मुलगा रोहित सिंह याचा एक धक्कादायक व्हिडिओ अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांनी समोर आणलाय। हा व्हिडिओ शेअर करत जय पवार आणि रोहित पवार यांनी रोहित सिंह यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे। पण असा हा व्हिडिओ आहे तरी काय, पाहूया। जय पवारांकडून व्हीएसआरच्या मालकाचा व्हिडिओ ट्विट। विमान उडताना रोहित सिंग पायलटच्या जागी झोपा काढतोय। आम्ही सोडणार नाही, रोहित पवारांचा इशारा। अजित पवारांच्या विमान अपघाताच्या मुद्द्यावरून आमदार रोहित पवार यांनी व्हीएसआर कंपनीवर गंभीर आरोप केले आहेत। व्हीएसआर कंपनीचा मालक रोहित सिंह याच्या लग्नाला केंद्र आणि राज्य सरकारमधील बडे नेते गेले होते आणि त्यांचे चांगले संबंध असल्यानं कारवाई होत नसल्याचा आरोपही त्यांनी केला होता। त्याच रोहित सिंग यांचा एक व्हिडिओ अजित पवारांचे पुत्र जय पवार यांनी आपल्या इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे। या व्हिडिओत रोहित सिंह विमानात उड्डाणाच्या वेळी मुख्य पायलटच्या सीटवर झोपलेले पाहायला मिळत आहेत। या प्रकरणात डीजीसीएनं तात्काळ कठोर कारवाई करावी अशी मागणी जय पवार यांनी केली आहे। माझ्या वडिलांना आपण गमावलं, ही वेदना आयुष्यभर साथ देणार आहे। या व्हिडिओमध्ये व्हीएसआरचे मालक रोहित सिंह मुख्य पायलटच्या सीटवर उड्डाणादरम्यान झोपलेले दिसत आहेत। आकाशात असताना असा निष्काळजीपणा असू शकत नाही, हे अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आहे। मी डीजीसीएकडे ठामपणे मागणी करतो, या प्रकरणात तात्काळ कठोर कारवाई व्हावी। संपूर्ण चौकशी होईपर्यंत व्हीएसआरची सर्व विमानं तात्काळ ग्राउंड करण्यात यावी। रोहित सिंह यांना त्वरित अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी। ही एका मुलाची आर्त हाक आहे, माझ्या वडिलांसाठी आणि प्रत्येक प्रवाशाच्या सुरक्षेसाठी। जय पवार यांनी हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर रोहित पवार यांनीही कठोर कारवाईची मागणी केली आहे। इतकंच नाही तर अजित पवारांच्या विमान अपघाताला जबाबदार असलेल्याला कदापि सोडणार नाही असा इशाराही रोहित पवारांनी दिलाय। रोहित पवार आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, हाच तो व्हीएसआर कंपनीचा मालक रोहित सिंह। आज तो जणू काही राज्यातील सगळ्याच मोठ्या नेत्यांपेक्षाही मोठा झालाय। याच्याच लग्नाला केंद्रातील मंत्रिपदावरील आणि राज्यातील सत्तेतील बडे नेते गेले होते, म्हणूनच त्याला वाचवण्याचा सगळीकडूनच प्रयत्न होताना दिसतोय। विमान हवेत असताना स्वतः पायलट असूनही झोप काढतानाचा माझे बंधू जय पवार यांनी शेअर केलेला हा व्हिडिओ। डीजीसीएची आतापर्यंतची संपूर्ण हालचाल पाहता त्यांच्याकडून यावर कारवाई होईल की नाही याबाबत शंका आहे। पण अजितदादांच्या विमान अपघाताला जबाबदार असलेल्यांना आम्ही कदापि सोडणार नाही। जय पवार आणि रोहित पवारांनी रोहित सिंह यांचा हा व्हिडिओ समोर आणल्यानंतर आमदार अमोल मिटकरीही चांगलेच आक्रमक झाले आहेत। पवार यांनी इन्स्टा आणि त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून काल व्हीएसआर व्हेंचरचा मालक रोहित सिंग याच्या बाबतीत जो व्हिडिओ ट्विट केला आहे तो अत्यंत गंभीर आहे। अशा प्रकारे एखाद्या कंपनीचा मालक पायलटच्या बाजूच्या सीटवर बसून जर झोपा काढत असेल तर तो तिथल्या पॅसेंजरप्रती किती संवेदनशील असावा हे यावरून दिसून येते। त्यामुळे अजितदादांच्या चौकशी अहवालासंदर्भात डीजीसीएने 22 पानाचा जो प्रथम अहवाल दिलेला आहे त्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात घोडचुका नाकारता येत नाहीत आणि अशा प्रकारे रोहित सिंग जर मुजोरडा आणि माजुरडा असेल तर त्याला तात्काळ अटक केली पाहिजे आणि तात्काळ अटक करून व्हीएसआर व्हेंचर कंपनीवर बंदी आणली पाहिजे। दरम्यान अजित पवारांच्या विमान अपघाताच्या चौकशी दरम्यान डीजीसीएला व्हीएसआर बाबत अनेक त्रुटी आढळल्या। त्यानंतर व्हीएसआर व्हेंचर्सच्या 4 विमानांच्या उड्डाणांवर डीजीसीएकडून बंदी घालण्यात आली आहे। या कारवाईवरही रोहित पवार आणि जय पवार समाधानी नव्हते। आता रोहित सिंह यांचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर डीजीसीए काय कारवाई करतं याकडे पवार कुटुंबासह संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।